Hello everyone. In Standard 10th Science and Technology Part 2, today we will going to discuss here a new topic number 7, that is a introduction to microbiology. इंट्रोडक्शन म्हणजे ॲक्च्युली आपण याची ओळख करून घेणार आहे, सूक्ष्मजीवांची ओळख असा हा टॉपिक आहे. यामध्ये ॲक्च्युली याच्यापूर्वीसुद्धा आपल्याला सूक्ष्मजीवांचा अभ्यास झालेला आहे. यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपण काही क्वेश्चनचा आन्सर घेणार आहे. त्यामध्ये कॅन यू रिकॉलमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, विच डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम आर युजफुल टू अस. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपल्याला फायदा होत असतो, म्हणजे ज्याचा उपयोग आपल्याला होत असतो. तर यामध्ये आन्सर असा आहे, असे वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाय आर यूज फॉर द कर्डलिंग ऑफ मिल्क. म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर लॅक्टोबॅसिलाय ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग होतो. एवढंच नव्हे तर ईस्ट म्हणजे किनवा. तर ह्या किनवाचा उपयोग फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये याचा उपयोग होतो. त्यानंतर अशा अनेक बॅक्टेरिया आहेत किंवा सूक्ष्मजीव. ॲक्च्युली याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया आहे, त्यानंतर रायझोबियम बॅक्टेरिया आहे की ज्यांचा उपयोग वनस्पतींना होतो. सेकंड क्वेश्चन आहे, विच डिफरंट प्रॉडक्ट्स कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. मायक्रोबच्या सहाय्याने आपण कोणते वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ भरपूर आहेत. विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स देर आर डिफरंट प्रोडक्ट्स, दॅट इज अ मिल्क प्रोडक्ट सच ॲज अ चीज. म्हणजे आपण दुधापासून बनवतो ते पदार्थ, त्याच्यामध्ये चीज आहे, पनीर आहे, त्यानंतर कोका, पिकल्स आहे, मिल्क प्रोडक्ट्स. त्याच्याशिवाय एवढंच नव्हे तर वाईन तयार करू शकतो, ब्रेड तयार करू शकतो, प्रोबायोटिक तयार करू शकतो, त्यानंतर कॅटल फीड तयार करू शकतो. असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत की जे आपण फक्त आणि फक्त हे मायक्रोबच्या सहाय्याने तयार करता येतात. देन नेक्स्ट पॉईंट इज ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि नंतर त्याचा पुढचा पॉईंट आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. ह्या दोन्हीमध्ये अर्थ असा दिलाय, ॲप्लाइड म्हणजेच ॲप्लिकेशनमध्ये, म्हणजे यूजमध्ये असलेले सूक्ष्मजीवन ज्याच्या सहाय्याने याच्यामध्ये ह्या ब्रांचेस खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या असतील. तर ह्यामध्ये ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ द एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरोटिक्स अँड युकॅरोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता इथं शब्द आला बघा मुलांनो, प्रोकॅरोटिक मीन्स आता तुम्हाला प्रोकॅरोटिक सेल ह्याच्या अगोदर तुम्ही शिकलाय. इन दिस न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड, अदर सेल बाउंड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलीज आर नॉट डेव्हलप्ड, अँड इन युकॅरोटिक सेल्स दॅट इज ऑल प्लांट अँड ॲनिमल सेल्स आर युकॅरोटिक. हिअर सेल न्यूक्लियस इज वेल डेव्हलप्ड. देन ह्या सगळ्यामध्ये जे एन्झाइम्स तयार होणार आहेत ते इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीकडून. एवढंच नव्हे तर काही काही प्रोटीन्स ॲप्लाइड जेनेटिक्समध्ये, मोलिक्युलर बायोलॉजीमध्ये, ह्या सगळ्या घटकांमध्ये आपल्याला सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो, म्हणून ते ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये ह्याला इन्क्लूड केलेलं आहे. दिस स्टडी इज युज्ड फॉर द सोसायटी अँड व्हेरियस प्रॉडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन. म्हणजे अन्न आणि औषधं तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलमध्ये आपल्याला ह्या सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. आणि म्हणून ॲप्लिकेशनमध्ये असलेलं हे सायन्स आहे की ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग होतोय, म्हणून याला ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणायचं. सेकंड वन इज अ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. दिस सायन्स, इंडस्ट्रियल ह्या शब्दातच अर्थ आहे. इंडस्ट्रियल म्हणजे ॲक्च्युली आता आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये म्हणजे ज्या सूक्ष्मजीवांपासून इंडस्ट्री डेव्हलप झालेल्या आहेत, ह्याच्यामध्ये इंडस्ट्री ज्या डेव्हलप झालेल्या आहेत त्यामध्ये द सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. या सायन्समध्ये कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या जिथं सूक्ष्मजीवांचा वापर केलेला आहे, मग त्याच्यानं इन विच व्हेरियस इकॉनॉमिक म्हणजे इथं आर्थिक असू दे, सामाजिक असू दे किंवा इन्व्हायरमेंटनुसार रिलेटेड प्रोसेस आणि प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी ह्या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा उपयोग झालेला आहे. आता ह्याच्यासाठी अनेक वेगवेगळ्या पर्पजमधून ह्या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमधून आपल्याला
ही प्रोसेस दिसून येते. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे महत्त्वाचे फीचर्स असे आहेत. हिअर व्हेरियस प्रोडक्ट्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. आता इंडस्ट्री म्हटली की तिथं फर्मेंटेशनची प्रोसेस आली, किण्वन प्रक्रिया आली. मग याच्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली इंडस्ट्री म्हणजे ब्रेड. म्हणजे सगळे बेकरी प्रोडक्ट्स आपण बघितले, त्याच्यामध्ये ब्रेड आहे, चीज आहे, वाईन इंडस्ट्री आहे, रॉ मटेरियल फ्रॉम केमिकल्स म्हणजे केमिकल्सद्वारे जे तयार होणारं रॉ मटेरियल आहे, एन्झाईम आहे, न्यूट्रियंट्स आहेत, त्यानंतर मेडिसिन्स, हे सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये तयार होतात. आणि त्यामुळं ह्या पद्धतीनं तयार होणारी जी इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आणि सेकंड वन इज यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. म्हणजे दुसरी मेथड जी आहे तर त्यामध्ये गार्बेज म्हणजे तयार होणारा जो कचरा आहे मोठ्या प्रमाणात, ह्या कचऱ्याचं सुद्धा विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीवांची मदत होते आणि त्या साह्याने आपल्याला पोल्युशन कंट्रोल करता येतं. याला आपण काय म्हणतोय, ही सुद्धा एक प्रकारची इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीच आहे आणि हे त्याचे दोन मेन फीचर्स आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, वी यूज फर्मेंटेशन प्रोसेस व्हाईल कन्व्हर्जन ऑफ मिल्क इनटू योगर्ट. म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस ही खूप पूर्वीपासूनच आपण वापरतो की ज्याच्यामध्ये दुधाचं रूपांतर आपण दह्यामध्ये करतो. विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर दिस प्रोसेस. या प्रोसेससाठी कोणता मायक्रोब युजफुल असतो, तर याच्यासाठी ह्याचा आन्सर आहे लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई हा मायक्रोब जो आहे तो काय करतो, मिल्कचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, योगर्टमध्ये म्हणजे दुधामध्ये करतो आणि म्हणून लॅक्टोबॅसिलाई हा युजफुल आहे. ओके, आता त्यानंतर आपण ह्याचे सगळे हे जे इंडस्ट्री डेव्हलप झालेले आहेत ह्या मायक्रोबायोलॉजीमधून, तर त्यातले काही इंडस्ट्री आपण आता पाहणार आहोत, त्याचे डिटेल अभ्यास. त्यामध्ये पहिली इंडस्ट्री आहे डेअरी. आता आपण डेअरीचा भाग जो आहे तो डेअरीचा जो भाग आहे यामध्ये पाहिलं तर डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत ते ॲक्च्युली बघा, सिन्स एन्शंट डेज, प्राचीन कालावधीपासून आपण पाहतोय की दुधाचं रूपांतर वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये होतं. म्हणजे दुधापासून दही बनतं, दह्यापासून ताक बनतं वगैरे. म्हणजेच याचे ॲक्च्युली मिल्क इज कन्व्हर्टेड इनटू व्हेरियस प्रॉडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन पर्पज. म्हणजे त्याच्या प्रिझर्वेशन पर्पजमुळं त्याच्या दुधापासून अनेक प्रॉडक्ट्स तयार होतात, हे आपण पूर्वीपासूनच पाहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, दुधापासून चीज बनतं, बटर तयार होतं, त्यानंतर क्रीम तयार होतं, केफीर, योगर्ट, दही आणि हे सगळे घटक. आणि त्यानंतर तेवढंच नव्हे तर वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ मिल्क चेंजेस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ दीज प्रॉडक्ट्स अँड टेक्स्चर, टेस्ट अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ड. आता नेमकं त्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, त्यानंतर त्या मिल्कमध्ये ॲसिडिटीचं जे प्रमाण आहे त्याच्यानुसार ह्या सगळ्या प्रॉडक्टचं टेक्स्चर म्हणजे त्याचा पोत, त्याच्यापासून त्याची टेस्ट, त्याचं फ्लेवर ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणता येते. आता हे सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत, दीज प्रोसेसेस आर परफॉर्म्ड ऑन लार्ज स्केल. ह्या सगळ्या प्रोसेसेस खूप मोठ्या प्रमाणात आज डेव्हलप झालेल्या आहेत, कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज आता स्किल डेव्हलप झालेलं आहे. आता आपण जे मिल्क प्रॉडक्ट्स बघतोय त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं हे मिल्क प्रॉडक्ट जे तयार होत आहेत, कारण मिल्कमध्ये एक महत्त्वाचा बॅक्टेरिया आहे आणि तो म्हणजे हा लॅक्टोबॅसिलाई. देन मिल्क बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर युज्ड, ओनली चीज इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ फंगाय. म्हणजे ह्या दुधापासून जे चीज बनतं त्या चीजला मात्र तिथं काय केलेलं आहे, फंगसचा वापर केलेला आहे. देन बेसिक प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ योगर्ट. आता योगर्ट म्हणजे दहीची प्रोसिजर अगदी पूर्णपणे प्राचीन कालावधीपासून दही आपल्या घरामध्ये बनतं. म्हणजेच प्राचीन कालावधीपासून आपली ही प्रोसेस जी आहे ती आपल्या घरामध्ये होत असते, ही काय आत्ताच आली प्रोसेस असं नाही आहे. देन प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम. म्हणजे योगर्ट, दही तयार करणं, चीज बनवणं, क्रीम तयार करणं ह्या प्रोसेस सेम आहेत. हिअर मिल्क इज पाश्चराइज्ड ॲट द बिगिनिंग ऑफ डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. पहिल्यांदा दुधाला काय केलं जातं, पाश्चराइज केलं जातं. पाश्चराइज म्हणजे आता बघा, दूध कलेक्ट केल्यापासून ते वितरण होईपर्यंत
ते दुधामध्ये असणारे मायक्रोब जे आहेत त्याच्यामुळे दूध काय होऊ शकतं, खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्याला पाश्चरायझेशन केलं जातं, म्हणजे ठराविक टेम्परेचरला त्याला उष्णता दिली जाते, हीटिंग केलं जातं. हीटिंग केल्यामुळे त्यातले अनवॉन्टेड मायक्रोब्स जे असतात ते मारले जातात, म्हणजे की जेणेकरून दूध काय होत नाही, खराब होत नाही. आणि त्यामुळं इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिला, आणि त्यानंतर मग ते लॅक्टोबॅसिलाच्या सहाय्याने फर्मेंटेड केलं जातं. फर्मेंटिंग म्हणजे किण्वन प्रक्रिया केली जाते. इन दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क, या प्रोसेसमध्ये आपण बघितलं, आता ऍक्च्युली बघा ही प्रोसेस जी आहे यामध्ये ऍक्च्युली आपण बघितलं तर मिल्क, दुधापासून काय तयार केलं जातं, योगर्ट तयार केला जातो, म्हणजे दही बनवलं जातं. आता मिल्क मध्ये काय आहे, लॅक्टोज शुगर आहे. लॅक्टोज म्हणजे दुधामध्ये लॅक्टोज नावाची शुगर आहे, म्हणजे त्याचा अर्थ ह्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये ह्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन काय होतं, लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्व्हर्टेड इनटू लॅक्टिक ऍसिड अँड मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड. तर ह्या प्रोसेसमध्ये, ही प्रोसेस जी आहे ती फर्मेंटेशनची आहे. फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये म्हणजे किण्वन प्रक्रियेमध्ये दुधामध्ये असलेला लॅक्टोज जो आहे त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. हळूहळू काय होतं, ह्याच्यामध्ये दुधाचं रूपांतर जेव्हा योगर्ट मध्ये होत असतं, म्हणजे तिथे लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं, तर इथं काय होतं, दुधामधले जे प्रोटीन्स आहेत ते कोॲग्युलेट व्हायला लागतात. जे मिल्क प्रोटीन्स आहेत ते कोॲग्युलेट होतात, म्हणजेच ते काय होतात, सेमी सॉलिड मध्ये कन्वर्ट होतात. बिसाइड्स कंपाऊंड विथ द टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्मड. हळूहळू त्याला वेगळी टेस्ट येते आणि त्यानंतर त्याच्यापासून काय होते, टेस्ट आणि त्याचा फ्लेवर, वास हा काय होतो त्याचा पूर्णपणे वेगळा, म्हणजे दह्याचा त्याला वास आणि काय होतो त्याचं चव काय होते, बदलते. आता ह्याचं एक्झाम्पल आहे डायॲसिटिल. बघा, डायॲसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर. डायॲसिटिलला बटरची फ्लेवर आहे आणि त्यामुळं यापासून काय होतं की या पद्धतीनं हे डेअरी प्रोडक्ट्स मधलं जे काही दही आहे ते तयार होतं. आता यानंतर या डायॲसिटिलचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रोडक्ट्सना फ्लेवर आणि टेस्ट देऊ शकतो. आता यानंतर पुढचा भाग आहे योगर्ट प्रोडक्ट्स. योगर्ट म्हणजे दही आणि त्या दह्यापासूनचे तयार होणारे सगळे प्रोडक्ट्स. आता ऍक्च्युली योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिला. आपण आत्ताच पाहिलंय की योगर्ट जे तयार होतं ते ह्या लॅक्टोज मध्ये असणाऱ्या लॅक्टोबॅसिलापासून, म्हणजे दुधामध्ये लॅक्टोज शुगर आहे, लॅक्टोज शुगरचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. ही फर्मेंटेशनची प्रोसेस जी होत असते याला लॅक्टोबॅसिलाय हे बॅक्टेरिया काय करतात, ही प्रोसेस करून आणतात. लॅक्टोबॅसिलाय हे काय करतात, ह्या दुधाचं रूपांतर योगर्ट मध्ये करतात. लॅक्टोबॅसिलाय फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट, ह्यातला प्रोटीन कंटेंट आपल्याला मेंटेन करायचं असेल तर कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ मिल्क टू फर्मेंटेड फॉर अन इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. आपण घरामध्ये बनवतो दही, पण इंडस्ट्रीयलमध्ये म्हणजे मोठमोठ्या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा दही बनवलं जातं तेव्हा तिथं कंडेन्स मिल्क पावडरचा वापर केला जातो. हे कंडेन्स मिल्क पावडर जे आहे ते दुधात मिक्स केलं जातं, मग त्याच्यावरती फर्मेंटेशनची प्रोसेस म्हणजे किण्वन प्रक्रिया केली जाते आणि त्यामध्ये मिल्क इज बॉइल्ड अँड वन्स इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर. ऍक्च्युली ही प्रोसेस तुम्हाला माहित आहे की दूध पहिल्यांदा उकळवलं जातं, मग नंतर ते थंड केलं जातं. दूध थोडंसं जेव्हा उबदार असतं तेव्हा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू, ह्या जीवाणूंचे जे स्ट्रेन्स आहेत त्या स्ट्रेनमध्ये स्ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस हा बॅक्टेरिया किंवा दुसरा आहे लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी म्हणजे लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. हे दोन बॅक्टेरियापैकी कुठला पण एक बॅक्टेरिया तुम्ही काय करायचे, त्याच्यामध्ये 1:1 प्रपोर्शन मध्ये टाकायचंय. 1:1 म्हणजे जर आपल्याला दोन्ही वापरायचे असतील तर स्ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस हे 1 आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी हे 1, असं एकाच एक प्रमाणामध्ये काय करायचं असतं. इंडस्ट्रियल प्रोडक्शन करायचं असेल आपल्याला दह्याचं तर तिथं असे 2 प्रकारचे बॅक्टेरिया इथं वापरले जातात. आता ह्याच्यामध्ये आपण घरामध्ये साधं आपण काय करतो, ताक किंवा दह्याचा एक थेंब
आपण काय करतो, त्या कोमट अशा दुधामध्ये सोडतो. म्हणजे त्या एका थेंबामध्ये सुद्धा हजारो लॅक्टोबॅसिली आहेत. म्हणजे ही आपण घरामध्ये छोट्या प्रमाणात करतो ही प्रोसेस. आता इंडस्ट्रीमध्ये मग त्यामध्ये असणारं दही किंवा ताकामध्ये असणारं जे लॅक्टोबॅसिल आहे, त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे, इज फॉर्म्ड ड्यू टू स्ट्रिप्टोकॉकस. हे लॅक्टिक ॲसिड जे आहे ते स्ट्रिप्टोकॉकस पासून तयार होतं. दॅट मेक्स द प्रोटीन. त्याच्यामुळे तिथं प्रोटीन्स तयार होतात, प्रथिनं तयार होतात. टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. आणि त्या लॅक्टिक ॲसिडमुळे तिथं स्ट्रिप्टोकॉकस बॅक्टेरिया असल्यामुळं तिथं पूर्णपणे जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीनचं रूपांतर तिथं डेन्स जास्त म्हणजे ज्याची घनता जास्त आहे असे डेन्स काय कन्सिस्टन्सी तयार होते. म्हणजे दही घट्ट बनतं. ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड्स. आता बघा इथं ह्या लॅक्टोबॅसिलाई आर फॉर्म्ड ड्यू टू लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलायच्या साह्याने ॲसिटाल्डिहाइड सारखे काही संयुग तयार होतात. दॅट गिव्स कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट टू द योगर्ट. आणि त्याच्यामुळं सुद्धा त्या योगर्टला दहीला काय होते, टेस्ट येते. नाउअडेज व्हेरी फ्रूट ज्युसेस आर मिक्स्ड विथ योगर्ट. अलीकडच्या काळामध्ये ह्या योगर्टमध्ये काही फ्रूट ज्यूस पण मिक्स केले जातात. म्हणजे काही फळांचे ज्यूस पण मिक्स केले जातात. आणि त्याच्यासाठी कारण एकच आहे, कारण त्याच्यापासून वेगवेगळे फ्लेवर्स मिळतात म्हणून. एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट. आता बघा स्ट्रॉबेरीचा ज्यूस मिक्स केला दह्यामध्ये म्हणजे योगर्टमध्ये तर त्याच्यापासून स्ट्रॉबेरी योगर्ट तयार झाला. बनाना योगर्ट तयार होतो यापासून. दॅट इज अ शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट. म्हणजे इथं दह्याचं जे सेल्फ लाईफ आहे अँड इट्स अ प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन. म्हणजे आता इथं जी टेक्निक आहे पाश्चरायझेशनची, पाश्चरायझेशन टेक्निकनं दही आणि दह्यापासून जे प्रोबायोटिक प्रॉपर्टी असतात त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणता येते. आणि हे पाश्चरायझेशन टेक्निकनं सहज शक्य होतं. आता यानंतर पुढचा घटक आहे बटर. बटर म्हणजे ॲक्च्युली लोणी. 2 टाइप्स ऑफ बटर लाईक स्वीट क्रीम. आता बटरचे पण 2 प्रकार असतात, स्वीट क्रीम अँड कल्चर्ड अँड प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल. आता ॲक्च्युली बटर जी आहे लोणी आपण घरामध्ये ताक जे आहे घुसळल्यानंतर ताकावरचे जे वरती जो तरंगणारा जो कंडेन्स क्रीमचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, बटर. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बटर आपण घरामध्ये जे बनवतो म्हणजे जे लोणी घरामध्ये बनवतो ते हे एक छोट्या स्केलला झालं. आणि इंडस्ट्रीयल स्केलला जे बटर बनवलं जातं म्हणजे ते कल्चर करून त्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म जीवांचा वापर केला जातो. देन चीज प्रोडक्शन. आता आपण चीज कसं तयार केलं जातं याचे प्रोडक्शन कसं आहे ते आपण थोडक्यात पाहूया. चीज प्रोडक्शन जे आहे आपण फिगरमध्ये बघा, चीज ॲक्च्युली बघा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की चीज आणि पनीर एकच आहे, पण नाही, ते वेगवेगळं आहे. चीज प्रोडक्शन जे आहे, चीज इज प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. ॲक्च्युली लक्षात ठेवायचं, चीज जे तयार होतं ते गाईच्या दुधापासून, म्हैशीच्या नव्हे. म्हणजे गाईच्या दुधापासूनच खूप मोठ्या प्रमाणात आज काय केलं जातं, चीज प्रोडक्शन केलं जातं. ॲक्च्युली चीज हे जवळजवळ लक्षात ठेवायचं, चीज प्रोडक्शन हे वेस्टर्न मेथड आहे. म्हणजे आपल्या देशापेक्षा वेस्टर्न कंट्रीजमध्ये ह्याचा प्रोडक्शन खूप जास्त आहे. ॲक्च्युली आपण जर बघितलं तर ही चीज प्रोडक्शन ही ॲसिडिफिकेशननी तयार होणारी म्हणजे ॲसिडिफिकेशन मेथडनी तयार होणार आहे. आणि जवळजवळ हा चीज जवळजवळ 8 महिन्यापर्यंत तयार केल्यापासून 8 महिने तो फ्रीजला चांगल्या पद्धतीनं राहू शकतो. पण हेच आपण जर पनीर बघितलं तर पनीर एवढा कालावधीसाठी राहू शकत नाही, तो जास्तीत जास्त 1 महिना टिकून राहू शकेल. पण त्याच्यामध्ये चीज जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलमध्ये तयार होतो आणि तो खूप कालावधीसाठी म्हणजे आत्ताच मी बोलले तसं 8 महिने जवळजवळ स्टोअर करता येतो. संपूर्ण वेस्टर्न कंट्रीजमध्ये हा चीज मोठ्या प्रमाणात तयार होतो. फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म्ड. तर पहिल्यांदा चीज प्रोडक्शनच्या वेळेला पहिल्यांदा दुधाची केमिकल टेस्ट आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केली जाते. म्हणजे ॲक्च्युली लक्षात ठेवायचं पहिल्यांदा की चीज जे तयार होतं ते पूर्णपणे गाईच्या दुधाचंच तयार होतं. सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलाई लॅक्टिस. आता यातले काही मायक्रोब जे आहेत ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत.
चीज प्रोडक्शनसाठी जे वापरण्यात येणारे लॅक्टोबॅसिलाई आहेत, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस हे कलरसाठी आहे. त्यानंतर लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस हा पण जो लॅक्टोबॅसिलाई आहे. आणि तिसरा आहे स्ट्रिप्टोकॉकस थर्मोपिलस. हे 3 बॅक्टेरिया जे आहेत त्यांचं मिक्सिंग होऊन ते दुधामध्ये काय केलं जातं, आर मिक्स्ड विथ ब्लड, हे दुधामध्ये सोडलं जातं. इट इम्पार्ट सोरनेस टू द मिल्क. याच्यामुळे हळूहळू त्या दुधाला काय होतो, आंबटपणा येतो. आफ्टर दिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर. हळूहळू त्याच्यामध्ये त्याची घनता काय होते, त्याचं टेक्स्चर बदलतं. त्यामध्ये घनता म्हणजे त्याची ॲक्च्युली ते काय होतं, दुधामध्ये कंडेन्स, त्याच्यातले जे प्रोटीन्स असतात ते कंडेन्स व्हायला लागतात. पनीर सारखंच हे कंडेन्स व्हायला लागतं, म्हणजे घट्ट दूध दही जसं असतं त्या पद्धतीनं. आणि त्यानंतर त्याच्यावरती जे पाणी शिल्लक राहतं, म्हणजे त्यातले प्रोटीन्स जे असते ते कंडेन्स होतात आणि वरती पाणी शिल्लक राहतं. जे वरती पाणी शिल्लक राहतं म्हणजे दह्याच्या वरती जे पाणी शिल्लक राहतं त्या पाण्याला आपण इथं व्हे म्हणणार आहे. WHEY, वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. हे पाणी टोटली काय करावं लागतं, रिमूव्ह करावं लागतं, काढून टाकावं लागतं. आता an enzyme rennet obtained from alimentary canal of the cattle was being traditionally used earlier. आता जर आपण पाहिलं तर चीज प्रोडक्शनसाठी एक एन्झाईम वापरला जातो, त्याचं नाव आहे रिनेट. हा रिनेट कुठून तयार होतो, तर ॲक्च्युली हा रिनेट जो आहे ते चरणाऱ्या जनावरांच्या ॲलिमेंटरी कॅनल, त्या ॲलिमेंटरी कॅनलमधून हे एन्झाईम काय केलं जातं, काढून घेतलं जातं, म्हणजे ॲक्च्युली त्याचा वापर केला जातो. त्यानंतर याच्याशिवाय अजून एन्झाईम आहेत प्रोटीएज ऑप्टेन फ्रॉम फंगस. म्हणजे प्रोटीएज हा जो एन्झाईम आहे तो फंगस पासून तयार केला जातो. अँड इज युज्ड इन ऑन ॲट प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. म्हणजे ॲक्च्युली आता जरा बघितलं आपण ॲलिमेंटरी कॅनल, काही प्राण्यांच्या ॲलिमेंटरी कॅनलमधून एन्झाईम काढून घेतले जातात. कॅटलच्या ॲलिमेंटरी कॅनलमधून रिनेट एन्झाईम घेतलं जातं. पण काही वेळेला व्हेजिटेरियन लोक जे असतात त्यांच्यासाठी प्रोटीएज नावाचं जे एन्झाईम आहे ते फंगस पासून तयार केलं जातं. आणि ते फंगस पासून तयार केलेलं जे प्रोटीएज एन्झाईम आहे त्याचा सुद्धा वापर करून चीज बनवलं जातं. त्यानंतर द व्हे. आता त्यातनं वरती जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे दही सगळं खाली कंडेन्स झालेलं असतं आणि वरती जे पाणी आहे ते पाणी म्हणजेच व्हे. तर त्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात. द व्हे इज सेपरेटेड फ्रॉम योगर्ट. तर त्या दह्यापासून ते पाणी वेगळं करायचं आहे, म्हणजे त्याला वस्त्रगाळ करायचं आणि त्याद्वारे ते वरचं पाणी काय होईल ते निघून सेपरेट होईल. विच एज सम अदर युजेस. दिस प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज इज स्टार्टेड थ्रू स्टेप्स लाईक कटिंग द सॉलिड योगर्ट इंटू पीसेस. आता खाली शिल्लक राहिलेला जो घट्ट असा दह्याचा भाग आहे तो पुन्हा काय केला जातो, फ्रीजिंगला वगैरे ठेवून त्याच्यावरती काय केलं जातं, परत वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कटिंग द सॉलिड योगर्ट इंटू पीसेस. आता तो खाली राहिलेला शिल्लक राहिलेला जो दह्याचा घट्ट असा पार्ट असतो तर त्याच्यापासून त्याचं कटिंग करणं, वेगवेगळ्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कटिंग करणं, वॉशिंग करणं म्हणजे ते पूर्ण धुणं स्वच्छ, रबिंग करणं म्हणजे ते पूर्ण घासणे, सॉल्टिंग करणे त्याला, त्यानंतर मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स, पुन्हा त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव मिक्स करायचे. त्यानंतर त्याच्यावरती त्याला वेगवेगळे पिगमेंट्स, त्याला फ्लेवर्स म्हणजे त्याला सुगंध येण्यासाठी वेगवेगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आणि या पद्धतीचं जे चीज तयार होतं तर त्या चीजचा उपयोग इज प्रेस्ड म्हणजे ते पूर्ण कॉम्प्रेस केलं जातं, उच्च दाबाखाली त्याला प्रेस केलं जातं आणि कट इनटू पीसेस अँड स्टोअर्ड फॉर रायपनिंग. आणि मग ते पूर्णपणे काय केलं जातं, त्याचे पीसेस जे असतात ते कट करून ते स्टोअर केलं जातं. स्टोअर केल्यानंतर आपण पाहिजे तेव्हा त्याचा वापर करू शकतो. ॲक्च्युली हे जे चीज आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रोटीन्स असतात, कॅल्शियम असतं आणि याच्याशिवाय त्याच्यामध्ये फॅटसुद्धा असतं. आणि म्हणून चीजमुळं लक्षात ठेवा वजन वाढण्यासाठी मदत होते. म्हणजे ॲक्च्युली जे ज्यांच्यामध्ये कमी प्रमाणात म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांना चीजचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होतो. एवढंच नव्हे, याच चीजचा उपयोग आज वेस्टर्न जे सगळे जे फूड प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये चीज किंवा बर्गर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली पिझ्झा बर्गर ह्याच्यामध्ये याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे ह्या चीजचा केला जातो.
लेट अस थिंक विच डिफरंट टाइप्स ऑफ चीज आर यूज्ड इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविच एक्सेट्रा. तर याच्यासाठी असा प्रश्न विचारला आहे की कोणत्या वेगवेगळ्या पिझ्झा, बर्गर किंवा सँडविच जे आहे हे वेस्टर्न फूड जे आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे चीज वापरले जातात. तर याच्यामध्ये मोझारेला चीज, त्यानंतर केडॉर, पिझ्झा केडॉर आणि स्कॉसिस किंवा ब्ल्यू चीज, बर्गर चीज, हे सगळे जे आहेत हे पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे चीज काय केले जातात वेस्टर्न फूड्समध्ये वापरले जातात. अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज टाइप्स ऑफ चीज. ह्या सगळ्या चीजमध्ये फरक कशाचा आहे, फरक कुठला येतो, तर ॲक्च्युली डिफरंट टाइप्स ऑफ चीज इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ मिल्क. हे कशापासून बनवलंय, कोणत्या मिल्कपासून बनवलंय. आणि काही त्यातले चीज कसे असतात, सॉफ्ट असतात आणि काही चीज मात्र काय असतात, हार्ड असतात. आणि म्हणून हे फक्त दुधाच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे. म्हणजे ते नेमकं दूध कशापासून घेतलंय, त्यात किती फॅट कंटेंट आहे, ह्याच्यापासून त्या चीजचा टाईप अवलंबून आहे. ओके. देन नेक्स्ट इज प्रोबायोटिक. पुढचा आपण भाग बघणार आहे प्रोबायोटिक. डू यू नो मध्ये आपल्याला जी माहिती दिली चीज विषयी, तर याविषयी जी माहिती आहे आपण वाचायचं आहे की याच्यामध्ये चीज म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे चीज कसे प्रोडक्ट इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये मिल्क प्रोडक्टपासून चीज कसं बनवलं जातं, हा भाग इथं दिलेला आहे. आता यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे कॅन यू टेलमध्ये प्रोबायोटिकचा. प्रोबायोटिक हे प्रोबायोटिक प्रोडक्शन, प्रोबायोटिक्स कसे तयार केले जातात, तर त्याच्यासाठी एक क्वेश्चन इथं दिलेला आहे. व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. आता प्रोबायोटिक फूड हे फेमस का आहे. जसं प्रोबायोटिक फूड हे आता फेमस का आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रोबायोटिक फूड इन दिस लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया आर ॲडेड. दिस इन्क्रीज द न्यूट्रिशनल फूड व्हॅल्यू. आता लॅक्टोबॅसिलाई हा बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये वापरला जातो आणि त्याच्यामुळे फूड व्हॅल्यू काय होते, वाढते. म्हणजे त्याचे न्यूट्रिशियस कंटेंट वाढतात. पण एक मात्र आहे, बऱ्याच वेळेला काय केलं जातं की लॅक्टोबॅसिला किंवा काही हार्मफुल बॅक्टेरिया जे असतात ते ह्याच्यातनं मारले जातात. पण काही युजफुल बॅक्टेरिया पण मारण्याचा धोका असतो. पण प्रोबायोटिकमुळे तसं होत नाही. प्रोबायोटिकमध्ये युजफुल बॅक्टेरिया चांगले बॅक्टेरिया जे आहेत ते तसेच राहतात आणि जे इतर मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत किंवा इतर व्हायरस किंवा बॅक्टेरिया हे किल केले जातात. म्हणजे आणि म्हणून हे प्रोबायोटिकचा खूप महत्त्व आहे. आणि हे जे प्रोबायोटिक्स आहेत हे सुद्धा एक प्रकारचं मिल्क प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. आता आपण ह्या प्रोबायोटिकची माहिती घेऊया. प्रोबायोटिक्स दीज आर अल्सो मिल्क प्रॉडक्ट्स. हे सुद्धा एक मिल्क प्रॉडक्टच आहे. बट कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया, त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस किंवा ॲसिडोफिलस किंवा लॅक्टोबॅसिलस केसी किंवा बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. हे सगळ्या बॅक्टेरियांचा उपयोग करून हे मिल्क प्रॉडक्ट तयार केलं जातं. दीज मायक्रोब्स मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टिनल microorganisms, that is increase the population of microbes helping the digestion and decrease the population of harmful microbes, example clostridium. म्हणजे त्याचा अर्थ प्रोबायोटिकचा अर्थ असा आहे की हे जे बॅक्टेरिया आहेत म्हणजे लॅक्टोबॅसिलस आहे, ॲसिडोफिलस आहे, लॅक्टोबॅसिलस केसी आहे, हे सगळे बॅक्टेरिया जे आहेत त्याचा वापर करून इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझमची आपल्याला बॅलन्स करता येतो. म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढवता येते. म्हणजे त्याचं पॉप्युलेशन आपल्याला वाढवता येतं. आणि जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत क्लॉस्ट्रिडियम सारखे, तर त्यांना नष्ट करता येतं. म्हणजे त्यांना मात्र आपल्याला कमी करता येतं. हे प्रोबायोटिकच्या सहाय्याने शक्य झालेलं आहे. देअरफॉर प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स लाईक. म्हणून प्रोबायोटिकचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आज सापडतात. त्याच्यामध्ये म्हणजे दिसून येतात, तयार करता येतात. त्याच्यामध्ये दही बनवता येतं, केफर बनवता येतं, त्यानंतर सॉरक्रॉट बनवता येतं. म्हणजे कॅबेजपासून काय केलं जातं, पिकल बनवलं जातं. म्हणजे लोणच्यासारखं कॅबेजचा वापर करून लोणचं बनवलं जातं. त्यानंतर डार्क चॉकलेट. एवढंच नव्हे तर मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, त्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे ज्याच्यातनं चांगल्या पद्धतीने कृत्रिम पद्धतीनं तयार करण्यात आलेले स्वीटनर्स, त्यानंतर मायक्रो अल्गी, त्यामध्ये सी फूड लाईक स्पायरुलिना, ह्याच्यामध्ये
समुद्रात सापडणाऱ्या अल्गीचा सुद्धा वापर केलाय, स्पायरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी, ह्या सगळ्यांच्या साह्याने यांचा उपयोग करून आपल्याला प्रोबायोटिक तयार करता येतं, की जेणेकरून वेगवेगळे हे सगळे प्रॉडक्ट्स आज आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत, की ज्याच्यापासून प्रोबायोटिक म्हटलं की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रिएंट कंटेंट चांगले असतात आणि हार्मफुल मायक्रोब्स त्याच्यानं मारले जातात. व्हाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज. आत्ताच्या रिसेंट डेमध्ये प्रोबायोटिकला खूप महत्त्व म्हणजे हे जास्त डेव्हलप, त्याचा विकास जास्त का झालेला आहे, म्हणजे these products from the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities. कारण बघा, प्रोबायोटिकच्या सहाय्याने आपल्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये जेवढे युजफुल मायक्रोब्स आहेत, म्हणजे ज्याच्यानं डायजेशन चांगल्या प्रकारे होतं, ह्या युजफुल मायक्रोबची संख्या वाढवता येते आणि हार्मफुल बॅक्टेरियाची संख्या कमी करता येते. म्हणून आज हे खूप गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर त्याच्यामुळे काय होतं, मेटाबॉलिक रेझिस्टन्स आपली पॉवर वाढते, म्हणजे आपला रेझिस्टन्स पॉवर काय होतं याच्यामुळं वाढत जातो. एवढंच नव्हे तर आपले इल इफेक्ट्स जे आहेत, हार्मफुल सबस्टन्स जे आहेत, शरीरातले जेवढे टाकाऊ पदार्थ आहेत, तर ते घातक पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजनं काय करता येतात, रिमूव्ह करता येतात. एवढंच नव्हे, म्हणजे याच्यासाठी सुद्धा प्रोबायोटिकचा उपयोग होतो. एवढंच नव्हे तर ह्याच्यापासून तयार होणारे युजफुल मायक्रोब्स बिकम इनॲक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स. आता इथं आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला आपण अँटीबायोटिक्स खात असतो, म्हणजे बाहेरून घेतो. तर अँटीबायोटिक्समुळं बऱ्यापैकी आपले मायक्रोब्स जे आहेत, म्हणजे चांगले मायक्रोब्स सुद्धा काय होतात, इनॲक्टिव्ह बनतात, अकार्यक्षम बनतात. आणि प्रोबायोटिक्स मेक्स देम ॲक्टिव्ह अगेन. तर प्रोबायोटिक्सचा वापर केला तर हे सूक्ष्मजीव जे आहेत पोटातले, तर ते पुन्हा ॲक्टिव्ह, म्हणजेच पुन्हा ते काय करता येतात, ॲक्टिव्ह बनवता येतात. हे प्रोबायोटिक्सनं शक्य झालेलं आहे. नाउअडेज प्रोबायोटिक्स आर युज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. अलीकडच्या कालावधीमध्ये ह्या प्रोबायोटिक्सचा उपयोग करून आपण डायरिया म्हणजे अतिसार आणि पोल्ट्रीच्या म्हणजे ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री म्हणजे पोल्ट्री बर्ड्स जे आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा ह्या प्रोबायोटिक्सचा उपयोग करता आलेला आहे. आता यानंतर जे ब्रेड, व्हिनेगार, त्यानंतर बिवरेजेस जे आहेत, तर त्या प्रोडक्शनसाठी आता ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण ब्रेन पॉवरचा वापर करून इथं अनेक इन अर्लियर क्लास यू हॅव प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ ड्राय ईस्ट फॉर ऑब्झर्वेशन ऑफ ईस्ट. आता किनो कसं तयार करायचं, म्हणजेच ईस्ट प्रोडक्शनसाठी मागच्या वर्षी आपल्याला ही मेथड सांगितलेली होती. तर त्याच्यासाठी विच सबस्टन्स इज प्रिपेअर्ड बाय इट्स यूज ऑन कमर्शियल बेसिस, म्हणजे आपल्याला आर्थिकदृष्ट्या त्यातून फायदा मिळवायचा असेल तर ईस्ट प्रोडक्शनसाठी कोणकोणते सबस्टन्स वापरावायचे असतात. तर ह्याच्यासाठी किनोसाठी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स आहेत, फंगस आहे, त्याचा वापर करायचा आहे. आता ह्याचा वापर करून आपण प्रॉडक्ट कुठले बनवतोय, तर ब्रेडसारखे. आता हे बेकरी प्रॉडक्टमधलं जे ब्रेड आहे, डिफरंट टाईप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरियल्स, म्हणजे आपण तृणधान्यांचं जे काही पीठ असतं तर त्या तृणधान्यांपासून आपण त्याचं जे काही पीठ आहे तर त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स तयार करतोय. त्यानंतर डफ म्हणजे कणिक इज फॉर्म्ड फॉर मिक्सिंग बेकर्स ईस्ट. त्या कणिक तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण बेकर्स ईस्ट घालतो. मग त्या ईस्ट म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव कुठले आहेत बघा, सायक्रोमायसिस सिरिविसी. त्यानंतर वॉटर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठले ते जे कणिक असतं ब्रेडचं त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सायक्रोमायसिस सिरिविसी हे ईस्ट आहे, किनू आहे. त्यानंतर पाणी आहे, सॉल्ट आहे आणि इतर नेसेसरी मटेरियल आहे विथ फ्लोअर, म्हणजे गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये हे सगळे घटक मिक्स केलेले असतात. आणि त्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस झाल्यामुळं कार्बोहायड्रेट जे आहेत, फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय ईस्ट, म्हणजे आपण इथं तृणधान्य म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ईस्ट घातल्यामुळे त्या पूर्णपणे कार्बोहायड्रेटचं काय होतं, फर्मेंटेशनची प्रोसेस होते. देन शुगर जी आहे, शुगर इज कन्व्हर्टेड इनटू कार्बन डायऑक्साईड. त्यातली जी शुगर आहे त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आणि इथेनॉल प्रोडक्शन होतं. डफ रायझेस अप ड्यू टू CO2. आता त्यामध्ये CO2 हा वायू भरलेला असतो त्या कणकेमध्ये आणि त्यामुळे तो डफ काय होतो, फुगतो. अँड द ब्रेड बिकम्स स्पॉन्जी, आणि त्यामुळे ते काय होतं, त्यातनं तयार होणारा जो ब्रेड आहे तो स्पॉन्जी म्हणजे अतिशय काय होतं, स्पॉन्जी म्हणजे आतमध्ये पोकळ असा तयार होतो तो.
देन कॉम्प्रेस्ड ईस्ट, आता जो ईस्ट आहे किनोआ जो आहे तो कॉम्प्रेस फॉर्ममध्ये पण असतो. इज युज्ड इन द कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. आत्ता आपण पाहिलं तर बेकरी इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कमर्शियल यूज म्हणजे ह्या बेकरीचे प्रॉडक्ट्स तयार करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्रेस्ड ईस्टचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. इट इज अवेलेबल इन ड्राय. आता हा जो ईस्ट मिळतो आपल्याला तो ड्राय म्हणजे ॲक्च्युली कोरड्या स्वरूपात पण मिळतो, ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये पण मिळतो, म्हणजे अगदी त्याचं बारीक अशी पूड असते. त्यानंतर ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन व्हेरियस युजफुल कंटेंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स. आता जो ईस्ट आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये कमर्शियल प्रोडक्शनसाठी जो ईस्ट वापरला जातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात, विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत. अँड ड्यू टू दिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. आणि याच्यामुळे तयार होणारे जे बेकरीचे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात न्यूट्रिटिव्ह असतात, म्हणजे त्याचे कंटेंट न्यूट्रिटिव्ह कंटेंट चांगले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये काही इनग्रेडियंट्स पण आहेत. इनग्रेडियंट्स जे आहेत म्हणजे त्याच्यापासून आपल्याला व्हिनेगार, सोया सॉस आहे, त्यानंतर मोनोसोडियम ग्लुटामेट आहे. मोनोसोडियम ग्लुटामेट त्याला अजिनोमोटा म्हणायचं, अजिनोमोटा. दॅट आर युज्ड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज. आत्ताचे तुम्ही सगळे जे चायनीज डिश बघताय, चायनीज डिश, त्या चायनीज डिशमध्ये बरेच ते चायनीज प्रॉडक्ट आहेत, त्यांचे जे पदार्थ आहेत, सबस्टन्सेस आहेत, त्याच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केलेला आहे, सोया सॉसचा वापर केला आहे, मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच अजिनोमोटाचा वापर केलेला असतो. फूड आर प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. आणि हे जे फूड प्रॉडक्ट्स बनवलेले असतात चायनीज फूड विशेषतः त्याच्यामध्ये अजिनोमोटाचा वापर चांगल्या पद्धतीने केलेला असतो. यानंतर व्हिनेगार प्रोडक्शनमध्ये सुद्धा आपल्याला सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. आता यामध्ये आपण बघितलं व्हिनेगार म्हणजेच मुलांनो की व्हिनेगार जे तयार केलं जातं ते ग्रेप ज्यूसपासून, म्हणजे द्राक्षाचा जो ज्यूस असतो द्राक्षाचं, तो जर आपण 6 महिन्यासाठी तो ज्यूस जो काढून आपण तो 6 महिन्यासाठी प्रिझर्व केला आणि तर त्यालाच आपण पुढे व्हिनेगार म्हणून त्याचा वापर करू शकतो. व्हिनेगार इज युज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड. अख्ख्या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये हा व्हिनेगार वापरला जातो. टू इम्पार्ट सोर टेस्ट टू फूड मटेरियल अँड फॉर प्रिझर्वेशन. म्हणजे ॲक्च्युली व्हिनेगर हा आपल्या फूड प्रॉडक्ट्समध्ये आणि शिवाय प्रिझर्वेशनसाठी, म्हणजे काही गोष्टी खूप कालावधीसाठी आपल्याला साठवून ठेवायच्या असतील, म्हणजे लोणचं असेल, सॉस असतील, केचप, चटणी, तर हे आपल्याला साठवून ठेवायचे असतील खूप कालावधीसाठी, तर नक्कीच त्याच्यामध्ये व्हिनेगार आपण वापरतो. केमिकली व्हिनेगार जे आहे ते 4% ॲसिटिक ॲसिडच आहे, CH3COOH. म्हणजे व्हिनेगारमध्ये 4% काय आहे, ॲसिटिक ॲसिडच आहे. देन इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑब्टेन फ्रॉम फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्युसेस. म्हणजे हा व्हिनेगार जो आहे ॲक्च्युली इथेनॉल जे आहे, इथिल अल्कोहोल, ह्या कार्बन कंपाऊंड्स जे आहेत म्हणजे फूड प्रॉडक्ट्समध्ये किंवा त्याच्यामध्ये फ्रूट ज्युसेस आहेत, फ्रूट ज्युसेस म्हणजे फळांचा ज्यूस, त्यानंतर मॅपल सिरप, शुगर मोलॅसिस आणि स्टार्च ऑफ द रूट्स म्हणजे काही मुळांच्या मध्ये असलेले स्टार्च किंवा विथ द हेल्प ऑफ ईस्ट सॅक्रोमायसिस सिरिविसी, ह्या सगळ्यांपासून आपल्याला फर्मेंटेशन प्रोसेस करून त्याच्यापासून इथेनॉलचं प्रोडक्शन करता येतं. इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल. एवढंच नव्हे तर याच्याशिवाय म्हणजे इथं सॅक्रोमायसिस सिरिविसी हा बॅक्टेरिया वापरून काय म्हणजे हा ॲक्च्युली फंगस वापरून इथं व्हिनेगार प्रोडक्शन केलं आहे, इथिल अल्कोहोल तयार करता येतं. एवढंच नव्हे तर अजून अस्परजिलस ओरायझी ह्याच्यापासून मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन लाईक ॲझोटोबॅक्टर. आता बघा काही जीवाणू असे आहेत, उदाहरणार्थ ॲझिटोबॅक्टर, त्यानंतर ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल. आता याच्यामध्ये ॲझेटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे काय करायचं, इथेनॉलमध्ये मिक्स करायचं. इथेनॉलमध्ये मिक्स केल्यानंतर तिथं मायक्रोबियल डिग्रेडेशन होतं आणि ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रॉडक्ट्स म्हणजे त्याच्यापासून ॲसिटिक ॲसिड आणि इतर बाय प्रॉडक्ट्स तयार केले जातात. ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड फ्रॉम मिक्सचर बाय रेअर फॅक्शन. आता ह्याच्यापासून इथं जे मिश्रण तयार होतं त्यातनं ॲसिटिक ॲसिड हे वेगळं केलं जातं आणि परत हे ॲसिटिक ॲसिड ब्लीच केलं जातं. त्याच्यामध्ये पोटॅशियम फेरोसायनाइडकडून ते ब्लीच केलं जातं आणि त्यानंतर ते पुन्हा पाश्चराइज केलं जातं, म्हणजे उष्णता दिली जाते त्याला. आणि शेवटी खूप कमी क्वांटिटीमध्ये
सल्फर डायऑक्साईड वायू जो आहे, सल्फर डायऑक्साईड गॅस जो आहे तो त्याच्यामध्ये मिक्स केला जातो आणि त्यानंतर व्हिनेगर तयार होतो. त्यानंतर सोया सॉस जे आहे, सोया सॉस पण आपण वेगवेगळ्या डिशमध्ये वापरतो. इज प्रोड्युस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट ऑर राईस. म्हणजे त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ त्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सोयाबीन किंवा तांदूळ किंवा सोयाबीन त्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये फंगस जो वापरला आहे म्हणजे बुरशी, त्याच्यामध्ये अस्परजिलस ओरायझा ह्या बुरशीच्या साह्याने आपल्याला काय करता येतं, इथं सोया सॉस बनवता येतो. म्हणजे इथं गहू म्हणजे तृणधान्य गहू किंवा आपण राईस म्हणजे तांदूळ किंवा सोयाबीनच्या पावडरमध्ये त्याच्यामध्ये जो फंगस वापरलेला आहे अस्परजिलस ओरायझा आणि याच्यापासून काय केलेलं आहे, याच्यापासून आपल्याला सोया सॉस बनवता येतो. आता आपण फिगर 7.5 सम इन्ग्रेडियंट्स ब्युरेजेस प्रोडक्शन. तर काही ब्युरेजेस प्रोडक्शन कसे तयार होतात, ब्युरेजेस म्हणजेच अनेक घटक. आता ह्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ ब्युरेजेस म्हणजे काही ब्युरेजेस जे आहेत म्हणजे आपण जे पेय पितो तर त्याला ब्युरेजेस म्हणतो आपण. तर ते कुठले कुठले ब्युरेजेस आहेत आणि ते कुठल्या फ्रूट पासून आणि कुठल्या सूक्ष्मजीवाच्या सहाय्याने तयार केलं जातं, इथे एक सुंदर चार्ट दिलेला आहे. फिगर 7.5 मध्ये आपल्याला दिसते सॅक्रोमायसिस सिरिविसी दिसते, काही फ्रूट्स दिसत आहेत. त्यानंतर कॉफीचे सीड्स आहेत, कॉफी तयार करण्याच्या बिया आहेत, कॉफीच्या बिया आणि शिवाय कोका सीड आहेत. ॲक्च्युली आता यातले प्रोडक्शन ऑफ ब्युरेजेस म्हणजे जे आपण वेगवेगळे पेय पितो त्यामध्ये पहिला आहे बघा नेम ऑफ द ब्युरेज. असे ॲक्च्युली जे कॉलम आहेत त्यामध्ये पहिला आहे फ्रूट मायक्रोब युज्ड, तिसरा कॉलम आहे रोल ऑफ मायक्रोब्स आणि चौथा आहे नेम ऑफ द ब्युरेज. आता आपण पाहिलं कॉफी हे पहिलं ब्युरेज जे आहे, कॉफी जे आपण पितो तर ते कॉफी कशापासून तयार केलेलं आहे, तर त्याचं फ्रूट आहे कॅफिया अरेबिका. त्याच्या फ्रूटचं नाव आहे कॅफिया अरेबिका आणि त्याच्यामध्ये जो वापरलेला मायक्रोब आहे त्या मायक्रोबचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिज, लॅक्टोबॅसिलस ब्रिव्हिज. आणि त्याचा रोल जो आहे सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. म्हणजे हा जो बॅक्टेरिया आहे तो काय करतो, त्या सीड्स जे आहेत ते फ्रूटपासून वेगळे करतो आणि तिथं ह्या मायक्रोबियल ॲक्शनमुळं काय होतं, कॉफी तयार होते. त्यानंतर कोका हे जे ब्युरेज आहे ते थिओब्रोमा कोका या फ्रूटपासून तयार केलं जातं आणि याच्यासाठी कुठले कुठले सूक्ष्मजीव आहेत बघा, कॅन्डिडा हे फंगस आहे, होम्स, त्यानंतर होन्सेनुला, त्यानंतर पिकिया आणि सॅक्रोमायसिस ह्या मायक्रोबच्या सहाय्याने काय केलं जातात, त्या फ्रूटमधले सीड्स सेपरेट करता येतात. एवढंच नव्हे तर तिसरं ब्युरेज आहे वाईन जे आहे ते ग्रेप्सपासून द्राक्षापासून तयार केलं जातं. तर त्याच्यामध्ये मायक्रोब्स आहे सॅक्रोमायसिस सिरिविसी. त्यानंतर याचा रोल आहे फर्मेंटेशन ऑफ ज्यूस, म्हणजे ग्रेप ज्यूसला फर्मेंटेशन केलं, किण्वन केलं तर इथं सॅक्रोमायसिस सिरिविसीच्या साह्याने वाईन तयार करता येते. आणि शेवटचं जे ब्युरेज आहे त्यामध्ये सीडर जे आहे ते ॲक्च्युली लक्षात ठेवायचं, जसं वाईन हे ग्रेपपासून तयार केलं जातं तसं सफरचंदापासून ॲपलपासून काय केलं, ॲपल ज्यूसपासून सीडार बनवलं जातं. म्हणून सीडार हे जे ब्युरेज आहे ते ॲपलपासून बनवलं जातं. ह्याचा मायक्रोब आहे सॅक्रोमायसिस सिरिविसी आणि याचं जे ॲक्च्युली म्हणजे याचं जे ॲपल ज्यूस आहे त्याच्यावरती फर्मेंटेशन प्रोसेस जे आहे ते सॅक्रोमायसिस सिरिविसीच्या सहाय्याने केलं जातं आणि याद्वारे इथं सीडार तयार केला जातो. आज आपण इथं थांबणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबाईल एन्झाईम्स काय आहेत ते पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.